बाग येथून पूरब चौकापर्यंत मूक यात्रा काढण्यात आली। यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ राज्यसभा सदस्य उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती। या यात्रेमध्ये उज्ज्वल निकम यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फाळणी वेदना दिवसानिमित्त मुंबईत चेंबूर इथं राष्ट्रीय सिंधी भाषा संवर्धन परिषदेच्या वतीनं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। फाळणीच्या वेदना अनुभवलेल्या लोकांनी हेमू कलानी गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव मांडले। फाळणीच्या वेदना अनुभवलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कारही करण्यात आला। वर्धा इथल्या हिंदी विद्यापीठामध्ये कुलगुरू प्राध्यापक कुमुद शर्मा यांच्या हस्ते फाळणी वेदना स्मृती दिवस छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात माणसांना भोगाव्या लागलेल्या वेदनांवर आधारित छायाचित्र मांडण्यात आली। तसंच या विषयावर राष्ट्रीय परिसंवादही झाला। स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या